प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात ही कुठूनतरी एका स्वप्नाने होते. आज आपण पावलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्टमधल्या एका सामान्य मेंढपाळ मुलाच्या अद्भुत प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत. एक असा प्रवास जो त्याला त्याच्या नियतीकडे घेऊन जातो. ही कथा सुरू होते एका कोड्याने. एका जुन्या दंतकथेला दिलेलं हे एक नवीन वळण जे आपल्याला स्वतःकडे आणि या जगाकडे पाहण्याच्या एका वेगळ्या दृष्टिकोनावर विचार करायला भाग पाडतं. आणि खरं तर हाच या संपूर्ण कथेचा पाया आहे. चला माझ्यासोबत कल्पना करा, अंदालुसियाची ती शांत हिरवीगार कुर्ण. इथेच आपल्या कथेचा नायक राहतो, एक तरुण मेंढपाळ ज्याचं जग म्हणजे त्याच्या मेंढ्या आणि हे मोकळं आकाश. त्याचं आयुष्य तसं खूप आरामदायक आहे, पण कुठेतरी ती खूप ठरलेलं सुद्धा आहे. त्याचं नाव आहे सॅन्टियागो. आयुष्य साधं आहे. मेंढ्या त्याला सोबत करतात, पुस्तकं त्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात, आणि हा मोकळा रस्ता तो त्याला स्वातंत्र्याचा अनुभव देतो. पण या साधेपणाच्या पलीकडेही काही आहे का? पण मग त्याच्या या शांत आयुष्यात एक स्वप्न वादळ निर्माण करतं. एकदा नाही तर दोनदा त्याला तेच स्वप्न पडतं, इजिप्तच्या पिरामिडजवळ एक लपलेला खजिना. आणि हे स्वप्न त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण करतं की माझ्या आयुष्याचा उद्देश फक्त एवढाच आहे का? आता या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं म्हणून तो एका जिप्सी स्त्रीकडे जातो. ती त्याला सांगते की हो, खजिना खरा आहे, पण तो कसा शोधायचा याचा पत्ता मात्र देत नाही. या अर्धवट उत्तराने सॅन्टियागो आणखीनच गोंधळून जातो. स्वप्न तर खरं आहे, पण रस्ता कुठे आहे? तो आपलं स्वप्न विसरून पुन्हा एकदा तोच जुना मेंढपाळ बनण्याच्या तयारीत असतो. आणि नेमकं त्याच क्षणी जणू काही नियतीच हस्तक्षेप करते. एक रहस्यमय वृद्ध व्यक्ती त्याच्यासमोर येते. अशी व्यक्ती जी त्याचं आयुष्य कायमचं बदलणार असते. हा वृद्ध माणूस त्याला जगातील सर्वात मोठं खोटं काय आहे हे सांगतो. ते म्हणजे आपलं आयुष्य नशिबाच्या हातात आहे ही कल्पना. तो सॅन्टियागोला समजावतो की खरी शक्ती निवडीमध्ये आहे, नशिबामध्ये नाही. तो स्वतःची ओळख सालेमचा राजा मेल्कीजेडेक म्हणून करून देतो. पण हे कसं शक्य आहे? एका राजाला मेंढपाळ मुलाच्या मनातल्या गोष्टीही कशा कळू शकतात? पण त्याच्या याच अकल्पनीय ज्ञानामुळे सॅन्टियागोचा त्याच्यावर विश्वास बसतो. आणि मग तो राजा कथेतील सर्वात महत्त्वाची संकल्पना मांडतो. तो त्याला सांगतो वैयक्तिक दंतकथेबद्दल. ही ती गोष्ट आहे जी पूर्ण करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. आपलं खरं ध्येय. प्रत्येकाची एक वैयक्तिक दंतकथा असते. आणि जो कोणी आपल्या वैयक्तिक दंतकथेचा पाठलाग करण्याचं धाडस दाखवतो त्याला राजा एक वचन देतो. एक असं वचन जे या संपूर्ण प्रवासाचा आधारस्तंभ बनणार आहे. पण प्रत्येक मोठ्या प्रवासासाठी एक किंमत मोजावीच लागते. आपल्या मेंढ्यांच्या बदल्यात राजा त्याला फक्त मार्गदर्शनच देत नाही, तर 2 रहस्यमयी दगडही देतो, उरीम आणि थुमीम. जेव्हा रस्ता दिसेनासा होईल तेव्हा हे दगड त्याला संकेत देतील. आणि मग तो निर्णय घेतो. नव्याने मिळालेल्या धैर्याने सॅन्टियागो आपलं सगळं काही विकून टाकतो. आपलं ओळखीचं जग, आपल्या मेंढ्या आणि आफ्रिकेच्या त्या अज्ञात किनाऱ्याकडे निघतो. त्याने फक्त समुद्र नाही तर आपलं जुनं आयुष्यही मागे सोडलं आहे. प्रवासाचं ते पहिलं पाऊल. तो टँजियरच्या गजबजलेल्या बाजारात उतरतो. एक पूर्णपणे नवीन जग, नवीन भाषा, नवीन चेहरे. तो आता फक्त एक प्रवासी नाहीये, तर एका अनोळखी समुद्रातील एकटा बेट बनला आहे. फक्त एका क्षणात त्याची जुनी ओळख पुसली जाते. तो आता मेंढपाळ राहिलेला नाही, तो फक्त अनोळखी चेहऱ्यांच्या गर्दीत हरवलेला एक माणूस आहे. आणि याच गर्दीत त्याला एक मित्र भेटतो, त्याची भाषा बोलणारा. तो त्याला मार्गदर्शक बनण्याची ऑफर देतो, जणू काही आशेचा एक किरणच. पण कधीकधी आशेच्या याच किरणामागे मोठा अंधार लपलेला असतो. आणि तो अंधार फार लवकर समोर येतो. त्या गर्दीच्या बाजारात एका क्षणात त्याचा विश्वासघात होतो. त्याचे सगळे पैसे लुटले जातात. आणि आता तो फक्त अनोळखी नाही तर एकटा आणि पूर्णपणे निराधार आहे. जणू काही त्याचं स्वप्न तिथेच भंग पावले आहे. हळूहळू बाजार रिकामा होतो, गर्दी ओसरते. आणि त्या शांततेत सॅन्टियागो एकटाच बसलेला आहे. हा कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण आहे. त्याच्या धैर्याची, त्याच्या स्वप्नाची पहिली खरी परीक्षा. त्याच्या खिशात आता फक्त 2 दगड उरले आहेत, उरीम आणि थुमीम. पण ते फक्त दगड नाहीत, ते राजाच्या वचनाची आठवण आहेत. त्याच्या ध्येयाशी त्याला जोडून ठेवणारा तो शेवटचा दुवा आहेत. आणि तेव्हा त्याला एक गोष्ट जाणवते की खरी निवड परिस्थितीची नसते, खरी निवड असते ओळखीची. हा एक असा निर्णय जो त्याच्या पुढील प्रवासाची दिशा ठरवणारा आहे. आणि तो निवडतो. तो बळी नाही, तो एक साहसी प्रवासी आहे. आणि हीच नवीन ओळख घेऊन तो एका क्रिस्टल व्यापाराच्या दुकानात काम शोधतो.
त्याचा उद्देश आता घरी परतण्याचा नाही, तर आपला खजिना शोधण्यासाठी पुन्हा एकदा उभं राहण्याचा आहे. त्या क्रिस्टलच्या दुकानात घालवलेलं पुढचं वर्ष त्याच्या प्रवासातील एक अनपेक्षित पण खूप महत्त्वाचा टप्पा ठरतो. इथे तो फक्त पैसेच कमवत नाही, तर संयम, मेहनत आणि इतरांच्या अपूर्ण स्वप्नांबद्दलही शिकतो. त्याचा मालक, तो क्रिस्टल व्यापारी, त्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. तो मक्केला जाण्याचं स्वप्न तर पाहतो, पण ते पूर्ण करायला घाबरतो. तो मक्तूब यावर विश्वास ठेवतो, म्हणजे जे लिहिलं आहे तेच होणार. हा एक धडा आहे, पण सँटियागोसाठी एक इशारा सुद्धा. 1 वर्ष संपतं. सँटियागोकडे आता पूर्वीपेक्षा दुप्पट पैसे आहेत. तो आरामात घरी परतू शकतो. पण तो पुन्हा एकदा एका दुभाजकावर उभा आहे. एक रस्ता ओळखीच्या, सुरक्षित आयुष्याकडे जातो आणि दुसरा त्या अज्ञात वाळवंटाकडे, त्याच्या स्वप्नाकडे. त्याला राजाचे शब्द आठवतात की खरी संपत्ती फक्त ध्येय गाठण्यात नाहीये, तर त्या प्रवासाचा अनुभव घेण्यात आहे. आणि म्हणून तो सुरक्षिततेचा मार्ग सोडून देतो. तो आपला प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतो आणि त्या न संपणाऱ्या वाळवंटाकडे जाणाऱ्या एका तांड्यात सामील होतो. त्याचा खरा प्रवास आता सुरू झाला आहे.